बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आज बाहुबली विद्यापीठाला साधारणतः 90 वर्ष पूर्ण होत आहेत. समंत महाराजांच्या जयंती आहे, काय संदेश द्याल आपण? 13 जुलै 34ला बाहुबलीमध्ये 5 विद्यार्थ्यांना घेऊन प्रातस्मरणीय गुरुदेव श्री समंतभद्रजी महाराजांनी या ठिकाणी गुरुकुलची निर्मिती केली. 1934चा काळ जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर त्यावेळी शिक्षणाचं महत्त्व जाणून आणि आवश्यकता जाणून सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं, गरिबांची मुलं शिकायला पाहिजेत, शिक्षित व्हायला पाहिजेत. नवीन पिढी घडवायचं झालं तर शिक्षणाशिवाय ते अशक्य आहे. जगाची माहिती त्यांना मिळवून द्यायचं झालं तर शिक्षण हे अत्यावश्यक आहे हे जाणून गुरुदेवाने 1934ला गुरुकुलची स्थापना केली, निर्मिती केली आणि केवळ 5 विद्यार्थ्यांना घेऊन त्याने बाहुबलीमध्ये त्याची सुरुवात केली. श्री गणेश केला. आज महाराष्ट्र, कर्नाटकामध्ये फार मोठा व्याप बाहुबली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वाढलेला आहे. फार चांगलं काम सुरू आहे. 2 ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत, कॉलेजेस आहेत. आता इंजिनिअरिंग कॉलेज काढायला आम्ही महत्त्व द्यायला लागलो. या सगळ्यात गुरुदेवांचे जो दूरदृष्टिकोन होता, समाज प्रगतीचा ध्यास होता, त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. हेच काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सगळेजण या ठिकाणी करतात. त्या प्रयत्नाला गती देण्याच्या संबंधीचा प्रयत्न मी सातत्यानं करतो. आणि व्यक्तिशः माझ्या जीवनामध्ये एक वेगळं स्थान गुरुदेवांच्या चरणी आहे. माझा राजकीय प्रवासामध्ये गुरुदेवांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. मी तो सार्वजनिक करू इच्छित नाही, पण व्यक्तिशः मी दर जयंतीच्या दिवशी आज इथे येऊन गुरुदेवांच्या पादुक्याला नतमस्तक होऊन नमस्कार करून पुढच्या वर्षासाठी शिदोरी घेऊन जातो. इथनं प्रेरणा घेऊन जातो, स्फूर्ती घेऊन जातो आणि त्यातनं वर्षभर कार्य करत राहायचं आणि परत जयंतीची वाट बघायची. त्या दिवशी इथे येऊन नतमस्तक होऊन जायचं. हा आत्तापर्यंत मी पाळलेला एक नियम आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा पाळण्याचा संबंधीचा निर्धार आहे.